निवडणुकीमध्ये आपण यश मिळवलेलं आहे. अनेक निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्याच सहकार्याने काम केलं आहे. परंतु आज या मीटिंग नंतर बोलत असताना फार वाईट वाटतं, परंतु मी पक्षाचा राजीनामा देणार. याचं कारण असं आहे की गेले अनेक वर्ष काम केल्यानंतर आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलं पाहिजे. फक्त आपण पक्षामध्ये काम करून चालत नाही, तर ज्यावेळी राज्य सरकारच्या माध्यमातून असो किंवा आपले जे कोण पदाधिकारी असतील, वरिष्ठ असतील, त्यांनी दिलेला जो काही निर्णय तो आपल्या ग्राउंड लेवलवर पोहोचवणं आणि आपल्या कार्यकर्त्यांकडून काम करून घेणं हे आपलं काम असतं. काही वेळा आपण त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतं, पण आपण जे काम करतो आणि त्या कामाचं ज्यावेळी आपण एवढा जीव तोडून काम केल्यानंतर जर त्याच्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून जर वेगवेगळ्या पद्धतीनं जर वेगवेगळ्या गोष्टी कानावर येऊ लागल्या, तर आपण कुठेतरी आपला असणारा संपूर्ण वेळ, आपली असणारी ओळख, आमदारांच्या साहेब माध्यमातून असणारा पाठपुरावा त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. त्यामुळे कोणावरही रोष न ठेवता आपण आता आपल्या पक्षाच्या राजीनाम्यामध्येच आहे. यानंतर एक सामान्य कार्यकर्ता म्हणून किंवा शिवसैनिक म्हणून आपण काम करणार. परंतु पक्षाचं कोणतंही पद, मग पक्षाचं असो, शासकीय असो किंवा कोणतंही पद स्वीकारणार नाही, ही माझी ठाम भूमिका आहे.